नारायण नागबळी आणि पूजाविधी करण्याच्या हक्कावरून त्र्यंबकेश्वरात स्थानिक आणि परप्रांतीय पुरोहित यांच्यात वाद निर्माण झालाय। गेल्या 3 महिन्यात हा वाद सातत्याने वाढत असून या पूजाविधीतून होणारी बक्कळ कमाई हा कळीचा मुद्दा बनलाय। अखेर हा वाद पोलिसात गेल्याने पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे। दवाखान्यात उपचार घेणारे हे कुणी गुंड मवाली नाहीत, तर हे आहेत आद्य तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरचे पुरोहित। सर्वधन्य कुटुंबातील या पुरोहितांच्या डोक्याला गंभीर मार लागलाय। त्यांना मारहाण करणारेही स्थानिक पुरोहितच आहेत। तीर्थक्षेत्री शिकलेल्या आणि प्रमाणपत्र मिळालेल्या पुरोहितांनीच नारायण नागबलीचा पूजाविधी करावा असं स्थानिक पुरोहित संघाचं म्हणणं आहे। तक्रार करायला नोंदवला गेलो होतो मी प्रसाद भालेरावची। आम्ही ते तक्रार नोंदवली आणि ती काही कापी आम्हाला आणायला गेले हे आमचे राज्यरक्षक साहेब। आणायला गेले त्यांना वाटलं आता काय सगळं आपलं भांडं फुटणार आहे, तर त्यांनी सगळा गोंधळ माजून आम्ही दिशाभूल करून केली आणि मला सगळ्यांनी अंगावर हात टाकले। या दोन्ही संघांमध्ये वाद असा चालू आहे की त्र्यंबकेश्वरमध्ये स्थानिक पुरोहित संघाचं म्हणणं आहे की आम्ही इथे परंपरागत राहतो, आमची 1200 वर्षापासूनची ही परंपरा आहे, आम्ही हे पूजाविधी इथे करतो आणि हे पूजाविधी तुम्ही आज बाहेरून इथे आलेला आहात, तुम्हाला जे काही 25-30 वर्ष झालेले असतील, तुम्ही हे पूजाविधी इथे करू शकत नाही। 25 ते 30 वर्षांपासून काम करणारे सर्वधन्य कुटुंबीय कालसर्प पूजा, नारायण नागबली आणि इतरही पूजा करतात। मात्र त्यांना सार्वजनिक विधी करण्यास मज्जाव केला जातोय। बहुउद्देशीय ब्राह्मण संघातील सर्व परकीयांना उपरे ब्राह्मण असं म्हटलं जातंय। बाहेरून आलेली अशी 600-600 कुटुंबीय त्र्यंबकेश्वरात आपला उदरनिर्वाह करतायत। मग बाहेरून आलेल्या पुरोहितांनी इथे कुठेतरी फ्लॅट घ्यायचा, कुठेतरी धर्मशाळेमध्ये रूम घ्यायचा, तिथे लोकांना उतरवायचं, स्थानिक एखादा पुरोहित हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून ते कार्य करून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि मग ते युवा पिढीला सहन न झाल्यामुळे की नाही हे चुकीचं आहे, यामध्ये पुरोहितांचंच बदनामी होते आहे, म्हणून त्याला त्यांनी अडवणूक केली आणि या पार्श्वभूमीवर पोलीस केसेस आहे। दोघं पार्टींना बोलवून समझोता वगैरे पण समजून सांगण्यात आलं। त्याच्याबद्दलचं प्रकरण जे न्यायप्रविष्ट आहे ते न्यायालयाच्या याच्याने मिटवावं असं म्हणून शांतता राखण्याचं आपण आवाहन केलं। ते झाल्यानंतर काही वेळाने त्यांनी दोघं पक्षकारांनी एकमेकांमध्ये झोंबाझोंबी झाली। नारायण नागबली सारख्या पूजांमधून लाखोंची कमाई दररोज होत असते। या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर पुरोहित संघात अनेक गट पडलेत। त्यातच ज्योतिष परिषदेनं नारायण नागबली आणि कालसर्प विरोधात ठराव केल्यानं हा पूजाविधीही योग्य की अयोग्य ही चर्चाही सुरू झाली आहे। मुकुल कुलकर्णीसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।